Hello students, good morning. Today we are going to discuss the brainstorming activities of the poem number 2.3, The Inchcape Rock. In the previous videos, we have seen icebreakers, poem and its explanation and the new words of the poem. बघा, मागच्या 5 पार्टमध्ये आपण कवितेचा स्टांजा वाइज एक्सप्लेनेशन मराठी आणि इंग्लिशमधून पाहिलेला आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक स्टांजाचं डिटेल एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे आणि मला वाटतं की तुम्हाला ही कविता समजलेली असेल. सो टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. We have to discuss the activities and we have to search the answers. We have to give the answers. We have to write the answers. So, look at the page number 107. See the first activity. Narrate the scene in the beginning of the poem. कवितेच्या सुरुवातीला दृश्याचे वर्णन कशा प्रकारे केले आहे हे आपण या ठिकाणी कथन करायचे आहे. त्याचे उत्तर या ठिकाणी लिहायचे आहे. See the answer of the first activity. Answer. The poem begins with the description of the calmness of the sea. There was nothing alarming. The ship stood still as the wind blew slowly. The keel of the ship was upright. The Inchcape Rock, which was introduced in the second stanza, stood firm. The waves were flowing steadily without affecting the rock. बघा, जेव्हा तुम्ही मी कविता शिकवली त्याच्या फर्स्ट आणि सेकंड स्टांजा फर्स्ट पार्ट जर तुम्ही कवितेचा ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की समुद्रावर सगळीकडे शांतता होती, कोणताही आवाज येत नव्हता, जहाजसुद्धा अतिशय शांतपणे उभी होती आणि इंचकेप रॉकवर जाणाऱ्या ज्या लाटा होत्या त्या लाटासुद्धा अतिशय शांतपणे जात होत्या आणि येत होत्या. कोणताही एफेक्ट तो त्या रॉकला त्या देत नव्हत्या. In fact, the waves were lazily moving and so they were not able to rise to the height of the Inchcape bell. The abbot's contribution to tie the bell in order to warn the sailors about the existence of the rock and save the ships from disasters is talked about in the third stanza. आणि ॲबॉट हे एक प्रिस्ट होते आणि त्यांनी त्या इंचकेप रॉकवर एक बेल बसवलेली होती की जेणेकरून त्या सेलर्सना ती बेल जेव्हा वाजेल तेव्हा तो इंचकेप रॉक दिसेल आणि ते लांबून जातील. सो द पोएम बिगिन्स ऑन अ पॉझिटिव्ह नोट ऑफ काइंडनेस ऑफ अ स्पिरिच्युअल पर्सन, द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. लुक ॲट द सेकंड ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी A2. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. या ठिकाणी 4 वाक्ये दिलेली आहेत. ती इनकम्प्लीट आहेत. ती वाक्ये आपल्याला पूर्ण करायची आहेत. आपल्याला त्याची कारणे लिहायची आहेत. फर्स्ट स्टेटमेंट. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज. व्हॉट इज द रिझन? ॲबॉटनी त्या ठिकाणी इंचकेप रॉकवर बेल बसवली. त्याचे कारण काय होते? आन्सर. The abbot of Aberbrothok placed a bell on the Inchcape Rock because there were dangerous rocks near the coast which would wreck ships. त्या ठिकाणी ॲबॉटनी बेल बसवली कारण येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना तो डेंजरस रॉक लक्षात येईल. सेकंड स्टेटमेंट. The mariners were grateful to the abbot of Aberbrothok because. Answer. The mariners were grateful to the abbot of Aberbrothok because he placed the bell and saved sailors from hitting the rock. जे मरिनर्स होते ते ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथकला आशीर्वाद देत असत, म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं बोलत असत. कारण काय कारण होतं? ही प्लेस्ड द बेल अँड सेव्ड सेलर्स फ्रॉम हिटिंग द रॉक. कारण त्या बेलमुळं अनेकांचे जीव त्या ठिकाणी वाचत होते. Next, see. The result of thick haze that covered the sky was that. We have to complete the statements. Answer. The result of the thick haze that covered the sky was. म्हणजे सगळीकडे अतिशय धुकं फॉग पसरलेला होता आणि त्याचा परिणाम काय झाला?
that the sailors had no way of knowing in which direction they were sailing. का त्याचा इफेक्ट काय झाला तर त्या सेलर्सना आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे समजत नव्हते. नेक्स्ट डी. द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कर्स्ड हिमसेल्फ बिकॉज. शेवटी निराशेमध्ये राल्फ रोवर स्वतःला शिव्याशाप देतो. त्याचे कारण काय आहे? आन्सर. The rover in frustration pulled his hair and cursed himself because he himself had cut the bell which would have rang and the sound would have helped them to save themselves from killer rocks. ती बेल राल्फ रोवरनेच कट केलेली असते आणि शेवटी तो त्या ठिकाणी जातो आणि त्याला डायरेक्शन सापडत नाही. त्यावेळेस तो स्वतःलाच ती बेल कट केलेली असते आणि त्यामुळे त्याला डायरेक्शन्स मिळत नाही आणि तो स्वतःलाच या ठिकाणी शिव्याशाप द्यायला लागतो. आफ्टर धिस ॲक्टिव्हिटी वी हॅव टू सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. गिव्हन बिलो आर the events that give the theme of the poem in a jumbled form, arranged in a proper sequence as per their occurrence. या ठिकाणी 5 वाक्ये दिलेली आहेत आणि या 5 वाक्यांमध्ये कवितेची थीम थोडक्यात स्पष्ट केलेली आहे. पण ही जी 5 वाक्ये आहेत ती क्रमाने नाहीत. त्या ज्या घटना आहेत ह्या कवितेमध्ये घडलेल्या घटना ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्याक्रमाने ही वाक्ये नाहीत. तर आपण ती वाक्ये वाचून कवितेची थीम क्रमाने सांगायची आहेत. सी द प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर द ऑकरन्स ऑफ द इव्हेंट इज. आय विल गिव्ह द डायरेक्ट आन्सर टू यू. बी इज द फर्स्ट सेंटेन्स. द अबॉट ऑफ अबरब्रोथक हॅड प्लेस्ड द बेल ऑन अ बॉई ऑन द रॉक. A is the second. The waves were so small that they did not move enough to ring the bell at the Inchcape Rock. D is number 3. Ralph bent over from the boat. C is number 4. There was a thick haze spread over the atmosphere. And last E is last sentence. Sir Ralph cursed himself in despair and in his frustration tore his hair. After this activity, we have to complete the next activity. Activity 2 मधील activity number 3. Describe the qualities of the abbot of Aberbrothock in your own words. या पोयममध्ये 2 मुख्य कॅरेक्टर्स आहेत. फर्स्ट कॅरेक्टर इज अबॉट ऑफ अबरब्रोथक. हे मठाधीश आहेत, प्रिस्ट आहेत. ही इज द गुड पर्सन. ही इज द हिरो ऑफ द स्टोरी. अँड द सेकंड कॅरेक्टर इज राल्फ द रोवर. ते विकेड आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे आहेत. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला अबॉट ऑफ अबरब्रोथक यांच्या क्वालिटीज लिहायच्या आहेत. In this question we have to write the qualities of the abbot of Aberbrothock. See, qualities of the abbot of Aberbrothock. Well-wisher, benevolent. Benevolent means good, love for mankind. Big-hearted means kind-hearted. Adventurous, brave, helpful, intelligent, generous and skilled. तर अबॉट ऑफ अबरब्रोथक यांच्या बऱ्याचशा क्वालिटीज आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा हे सर्व क्वालिटीज बघून तुमच्या वहीमध्ये हे सर्व आन्सर्स लिहून ठेवायचे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. जस्टिफाय. जेलसी म्हणजे द्वेष. द्वेष हा बरा न होणारा असा डिफेक्ट आहे. तर हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. बघा आन्सर. पीपल गेट जेलस फॉर द सक्सेस, फेम अँड अचीवमेंट ऑफ अदर्स. दे डोंट ट्राय टू अचीव द सेम बट टेक प्लेजर इन द हार्मिंग गुड पीपल. In the poem,
Ralph the rower got jealous at the abbot of Aberbrothock's fame for putting a bell on the dangerous Inchcape Rock and saving the passing ships and a lot of lives in bad weather. Out of his jealousy, the rower decided to cut the bell and put an end to the abbot's fame. So, behind the act of cutting the bell, the main thing was jealousy for the abbot. म्हणजे राल्फ दी रोवर या कवितेमध्ये आपण पाहिलं की राल्फ दी रोवर हा ॲबॉटने जे काही चांगलं कृत्य केलेलं होतं, बेल बसवली होती त्या इंचकेप रॉकवर सर्व सेलर्सना जीव वाचवण्यासाठी, पण राल्फ दी रोवरला तो मनातून खूप त्याच्यावर जळत होता आणि म्हणूनच त्यानं ती बेल कट केली. म्हणजे जेलसी असली मनात की आपण दुसऱ्याचं कोणतंही चांगलं काही पाहू शकत नाही. Next activity. But the rower's mirth was wickedness. Explain this line in your own words with the help of the poem. म्हणजे रोवरचा जो आनंद होता तो कसा होता? दुष्ट होता. तर ती लाईन जी या ठिकाणी आहे त्या लाईनची मदत घेऊन तुम्ही ते स्वतःच्या शब्दात एक्सप्लेन करायचं आहे. Answer. The poet has said that to indicate that the rower loved to enjoy a kind of evil pleasure by causing harm to others. To him, mirth was synonymous and with wickedness. This is why he decided to cut the bell from the Inchcape Rock and put the passing ships in danger and then loot them. म्हणजे रोवरचा जो आनंद होता तो कसा होता तर दुष्ट होता आणि त्या दुष्ट आनंदामध्येच त्यानं ती बेल कट केलेली होती. ॲक्टिव्हिटी 3. Some words in the poem are related to different parts of a ship or a mariner's life. बघा या ठिकाणी काही शब्द हे शिपशी रिलेटेड आणि मरिनर्स लाईफशी रिलेटेड आहेत. गिवन बिलो आर द मीनिंग ऑफ दोज टर्म्स. आयडेंटिफाय द वर्ड. तर या ठिकाणी काही टर्म्स त्यांनी दिलेत आणि त्याला एक शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते. हेल्प्स ए पहा, हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप, त्याला आपण लिहितोय सेल. बी, द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, कील. सी, फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शोज डिरेक्शन, बॉई. अनदर नेम फॉर अ शिप, व्हेसल. सिंकिंग साऊंड, गर्गलिंग. हे सर्व शब्द आपण पोएम शिकवताना पाहिलेले आहेत आणि तुम्ही जेव्हा ही पोएम वाचाल आणि जेव्हा ह्याचे व्हिडिओज ऐकाल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. तर स्टुडंट्स या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 आणि ॲक्टिव्हिटी 3 कंप्लीट केलेली आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये ते पूर्ण करून ठेवायचे आहेत. ओके स्टुडंट्स, थँक्यू.